नमस्कार. चला, आज बायबलमधल्या निर्मितीच्या कथेमागे दडलेल्या एका वेगळ्याच आणि खूप खोल विचाराबद्दल बोलूया. हा विचार आपल्याला सांगतो की निर्मितीची कथा केवळ जग बनवण्यापुरती नाही, तर ती एका मोठ्या ब्रह्मांडीय खटल्याची गोष्ट आहे. याच प्रश्नाने सुरुवात करूया. काय होईल जर निर्मिती ही फक्त जग बनवण्याची प्रक्रिया नसून एका मोठ्या ब्रह्मांडीय युद्धाला जिंकण्यासाठी आखलेली एक जबरदस्त योजना असेल तर? हा एकच प्रश्न आपल्याला या कथेच्या पारंपरिक अर्थापलीकडे बघायला भाग पाडतो. ठीक आहे, मग ह्या मोठ्या सिद्धांताचा पाया काय आहे? तर तो आहे एका गुप्त योजनेत. यानुसार आपण जी निर्मिती पाहतो ती काळाची सुरुवात होण्यापूर्वीच तयार केलेल्या एका मोठ्या रणनीतीचा एक भाग होती. आणि ही कल्पना काही हवेतून आलेली नाहीये. याला बायबलमध्येच आधार मिळतो, जसं की 1 कोरिंथकरमधलं हे वचन. ह्या देवाच्या ज्ञानाबद्दल सांगितलंय, जे एक रहस्य होतं आणि युगांआधीच ठरवलं गेलं होतं. म्हणजेच ही योजना अचानक आलेली नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या स्रोतानुसार देवाने जे काही केलं ते अचानक घडलेल्या गोष्टींवरची प्रतिक्रिया नव्हती. नाही, ती एक पूर्वनियोजित योजना होती, एक मास्टर प्लॅन होता, जो भविष्यातल्या बंडाळीला तोंड देण्यासाठी आधीच तयार होता. आता कुठल्याही नाटकासाठी एक स्टेज लागतो, बरोबर? मग ह्या ब्रह्मांडीय नाटकाचा मंच कोणता होता? आणि इथेच ही गोष्ट जरा जास्त आव्हानात्मक आणि रंजक होते, कारण या सिद्धांतानुसार हे जग स्वतःच एक प्रतिकात्मक अधोलोक आहे. इथे अधोलोक या शब्दाचा अर्थ आपल्याला नीट समजून घ्यावा लागेल. म्हणजे आपण जसं नरक वगैरे कल्पना करतो तसा नाहीये हा. या सिद्धांतानुसार हे अख्खं विश्व, हे संपूर्ण विश्वच एक प्रकारचा तुरुंग आहे, जो पतित देवदूतांना न्यायाच्या दिवसापर्यंत बंदिस्त ठेवण्यासाठी बनवला आहे. आणि याचा संबंध थेट उत्पत्तीच्या पुस्तकातल्या पहिल्याच काही ओळींशी जोडला जातो. आठवतंय? पृथ्वी आकारहीन व शून्य होती आणि जलावर अंधार होता. तर यातले जे खोल पाणी आहे ना, ते गोंधळाचं आणि त्या बंदिस्त दुष्ट शक्तींचं प्रतीक मानलं गेलंय. आणि हा फरक इथे खूप छान दाखवलाय. एका बाजूला आहे समुद्र, म्हणजे सैतानाचं राज्य, गोंधळच गोंधळ. आणि दुसऱ्या बाजूला आहे जमीन, म्हणजे देवाने आपल्या योजनेसाठी तयार केलेली एक सुव्यवस्थित जागा, जिथे देवाचं वचन म्हणजे त्याचं बीज रुजू शकतं. ठीक आहे, मग आता स्टेज तयार आहे. आता या नाटकातील मुख्य पात्रांना भेटूया. पहिलं पात्र आहे पशु. आता लगेचच कुठल्या तरी राक्षसाची कल्पना करू नका. हा पशु म्हणजे एक वृत्ती आहे, एक स्वभाव आहे. अशी व्यक्ती जी देवाला विसरून फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशासाठी, सत्तेसाठी जगते. आणि ह्या पशूच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे देवाची प्रतिमा. ही अवस्था म्हणजे फक्त एक चांगला माणूस असणं नाहीये, तर ही ती अवस्था आहे जी मानवाने गाठावी अशी देवाची इच्छा होती. त्याचा मूळ हेतूच तो होता. तर मग पशुपासून देवाची प्रतिमा बनण्यापर्यंतचा हा प्रवास कसा आहे? बघा, पहिली पायरी म्हणजे देवाचं वचन ऐकणं. मग आपल्या आतल्या स्वार्थी इच्छांना, त्या पशुला नाकारणं. ह्या प्रवासात अनेक परीक्षा येतील, मोह येतील, त्यांना तोंड द्यावं लागेल. आणि शेवटी देवाचं प्रेम आपल्या कृतीतून दाखवून धार्मिकतेने जगायचं. हा प्रवास नक्कीच सोपा नाही. आता इथेच ख्रिस्ताची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. आणि ती फक्त एक तारणहार म्हणून नाही, तर एक आदर्श उदाहरण म्हणून. एक प्रश्न येतो की देवाला मानवी रूपात यायची काय गरज होती? तर या सिद्धांतानुसार तो एक जिवंत आदर्श, एक चालतं बोलतं उदाहरण देण्यासाठी आला. हे दाखवण्यासाठी की या जगात राहूनही, सगळ्या बंधनात असूनही देवाच्या इच्छेनुसार जगणं शक्य आहे. आणि बायबलमधली वचनंसुद्धा हेच सांगतात. ख्रिस्ताला अदृश्य देवाची प्रतिमा किंवा प्रतिरूप म्हटलं आहे. म्हणजे तोच तो आदर्श आहे, तोच तो ब्लूप्रिंट आहे, ज्याच्यासारखं म्हणण्यासाठी मानवाला निर्माण केलं गेलं. म्हणूनच या विचारानुसार ख्रिस्त फक्त एक शिक्षक नाहीये ज्याने मार्ग सांगितला. त्याने तो मार्ग स्वतः जगून दाखवला. त्याने सिद्ध केलं की प्रेम स्वार्थावर विजय मिळवू शकतं आणि त्यानेच इतरांसाठी एक आदर्श घालून दिला. ठीक आहे, तर आता आपण या कथेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं, गुप्त योजना, हे जग एक मंच म्हणून, मानव आणि पशुमधला संघर्ष, हे सगळं एकत्र कसं येतं आणि या ब्रह्मांडीय खटल्याचा निकाल कसा लागतो ते पाहूया. आणि या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचं झालं तर तो हा आहे: आपलं अस्तित्व, मानवाचं अस्तित्व, हे देवाच्या आज्ञा योग्य आहेत आणि त्या पाळल्या जाऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी आहे. हा फ्लोचार्ट बघा. सगळी प्रक्रिया किती स्पष्ट होते. सगळ्यात आधी माणूस निवड करतो, ख्रिस्तासारखं देवाची प्रतिमा बनायची. त्याच्या या निवडीमुळे हे सिद्ध होतं की देवाचे नियम पाळणं शक्य आहे. आणि हाच पुरावा, मानवाने दिलेला हाच पुरावा सैतान आणि पापाच्या अंतिम न्यायासाठी आधार बनतो.
आणि मग देवाची ती मूळ योजना जी युगांपूर्वी ठरली होती ती पूर्ण होते. म्हणजे बघा, आपले रोजचे निर्णय किती मोठ्या गोष्टीचा भाग आहेत. आणि म्हणूनच हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनानुसार जेव्हा आपण एखादा निस्वार्थ काम करतो, प्रेमाने वागतो, तेव्हा ते फक्त एक चांगलं काम नसतं, तर त्या ब्रह्मांडीय खटल्यात आपण देवाची बाजू घेत असतो, त्याच्या बाजूने साक्ष देत असतो. तर मग हा विचार आपल्याला शेवटी एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. आपला खरा उद्देश फक्त जन्मणं, जगणं आणि मरणं इतकाच आहे, की काळाच्याही आधी सुरू झालेल्या एका मोठ्या खटल्यामध्ये आपण स्वतः एक निकाल बनावा हा आहे? खरंच हा दृष्टिकोन आपल्या अस्तित्वाला एक वेगळीच खोली देतो.